काय केक केक पाहिजे देडा. टुडे स्पेशल बनाना केक, स्पॉन्जी, टेस्टी अँड हेल्दी. मस्त लागणारा हा केक खरंच खूप टेस्टला छान झालता. हेल्दी असलेला हा केक माझ्या मुलाला खावं असं वाटत होता. 2 दिवस झाले केळी इकडे तिकडे पडली होती, जास्त पिकली होती आणि ह्या पिकल्या तर केळाचं करायचं काय. त्याला म्हणलं काय करायचं रे ह्याचं, केक वगैरे करूया का. त्याला खरंच वाटलं केक करणार आहे आमची मम्मी, आणि तो पाठीशीच लागला माझ्या की मम्मी केक करा. केळी घेतल्या 2, त्यामध्ये 1 वाटी रवा घेतला, त्याच वाटीने 1.5 वाटी दूध घेतलं, 2 चमचे मिल्क पावडर, साखर आहे ते आपल्या आवडीनुसार वापरायची, जितकं गोड पाहिजे तितकं. त्यामध्ये घालायचं तूप, ह्यामध्ये दही घालायचं नाही, नो मैदा, नो ओव्हन, नो एज. मस्त असा व्हेजिटेरियन बनाना केक करणार आहोत. तुम्ही देवासाठी प्रसादासाठी सुद्धा हा केक केला तरी सुद्धा चालतं बरं का. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि 10 मिनटासाठी हे रवा भिजण्यासाठी ठेवायचा. आणि इन्स्टंट करायचं आहे म्हटल्यानंतर इनो तर पाहिजेच. इनो, बेकिंग सोडा किंवा आपला खायचा सोडा, ह्या तिन्हीतले एक काहीतरी वापरायचं, म्हणजे केक आहे तो स्पॉन्जी होतो, फुलला जातो. छान असं मिक्स करून द्यायचं. डबा घेतला आहे आपला कुकरचा, त्यामध्ये बटर पेपर घालायचं, वरून थोडंसं तूप लावायचं, म्हणजे ना केक आहे तो लगेच सटकला जातो किंवा निघला जातो. हे सगळं बॅटर आहे ते फर्मेंट झालेलं लगेचच ह्यामध्ये डब्यामध्ये ॲड करायचं. इनो घातलेलं आहे ते सगळं पदार्थ असतील ते लगेचच गरम करण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी ठेवायचं, म्हणजे लगेचच फुगले जातात, शिजले जातात. वरती घालायची चेरी, कुठलेही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स ॲड केले तरी चालतं. पहिलाच अगोदर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती, नंतर आहे तो डबा घालायचा, म्हणजे कढईसुद्धा छान गरम झालेली असते, त्या म्हणजे फ्री हीट झाली असते, त्यामुळे लगेचच ना आपला केक आहे तो फुगला जातो. तर 25 ते 30 मिनटासाठी हा केक आहे तो आपण शिजवणार आहोत. बघू शकताय तूप असल्यामुळे वरती चकाकी दिसत आहे. चवीला इतका छान टेस्ट झालता ना, सांगायला नको. ज्यांना ज्यांना केळी फेवरेट आहे ना त्यांनी ना हा केक एकदा ट्राय करून बघाच. अशा पद्धतीने ह्यामध्ये मी दही घातलं नाही, अंडं घातलं नाही, मैदा घातला नाही, नॉर्मल जे साहित्य आहे ते साहित्य वापरूनच मी केक तयार केला आहे. थोडासा थंड होऊन द्या, नंतरच कागद काढा. मी थोडीशी गडबड केली, गरम असतानाच कागद काढला, हाताला चटके बसत होते, क्लीन असा कागद निघाला. 25 ते 30 मिनटामध्ये हा केक शिजून तयार झाला आहे. थोडे पहिला 10 मिनटं हाय फ्लेमवर हा केक शिजवून घ्यायचा, आणि नंतर लो फ्लेमवर नंतर 15 मिनटं हा केक शिजवला की चांगला आतून शिजला जातो. हे गार्लिश करणं गरजेचं नाही, तुम्हाला आवडत असेल तर करा, आणि केले तरीसुद्धा सुंदर चवीला लागतं. लहान मुलं ज्याच्या घरामध्ये असतात त्यांना अशा पद्धतीने केले की खूप आवडतं. तो बाजूला अशी क्रीम टाकली आहे, नंतर बनाना केक म्हणून थोडंसं गार्लिश केलं आहे, बारीक बारीक तुकडे करून टाकले. तुम्ही ड्रायफ्रूटचे तुकडे टाकले तरीसुद्धा चालतं, आणि छान पौष्टिक तयार होतो. बाहेरचा विकतचा आणण्याची काही गरज नाही तुमच्या मुलांना. चवीला ना जबरदस्त लागतो. आणि विशेष सांगतो, बनाना केक हेल्दीसुद्धा आहे, स्पॉन्जीसुद्धा आहे आणि टेस्टीसुद्धा आहे. नक्की तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा. तुमच्या मुलांना आणि तुम्हाला, घरच्यांना सगळ्यांना हा केक खायला आवडणारच, करायला अगदी सोपा. तर बघू शकताय, घरामध्ये वाढदिवस असेल आणि अचानक तुम्हाला कळालं असेल तर हा केक करणे खूप फायदेशीर आहे आणि टेस्टीसुद्धा आहे. आणि त्यांना सांगा हेल्दीसुद्धा आहे बरं का. मग बघू शकताय केकसुद्धा किती सुंदर झाला आहे, चवीला सुंदर झालता. तर जाता जाता आपला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.